बालमजुरी प्रकरणात न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कवडसी येथे ग्रामपंचायतीच्या नाली बांधकामात अल्पवयीन दुर्गेश मधुसूदन सर्वे वय 14 याला कामावर लावण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। कामादरम्यान त्याच्या पायावर फरशी पडून गंभीर दुखापत झाली। संसर्ग वाढल्यानं त्याच्या पायाचा अंगठा कापावा लागला असून तो कायमचा अपंग झाला आहे। या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त होत आहे। क्रांतिज्योती महिला संघटनेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असतानाही कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। न्याय व दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुलाची आई व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। कवलेवाडा यांनी राजकुमार खंडाईत यांनी माझ्या मुलाला कामावर नालीच्या बांधकामावर घेऊन गेले आणि माझ्या मुलाच्या पायावर फळची पडली काम करताना आणि माझ्या मुलाचा अंगठा चेचरून सनेरी माझ्या मुलाचा अंगठा काढून सनेरी माझा मुलगा कायमचा अपंग झाला। माझ्या मुलाला राजकुमार खंडाईतने बोलावून नेले कामावर। राजकुमार खंडाईत आणि डॉक्टर हजारेने उपचार केला आणि स्वप्नील खंडाईत हे सुद्धा होते, राजकुमार खंडाईत होते। त्यांनी सांगितले की तुमच्या मुलाला जास्त लागला नाही, नॉर्मल आहे असे मला सांगितले त्याने। आणि माझ्या मुलाला सांगितलं की आपल्या आईवडिलाला पण सांगू नको। त्याच तो माझा मुलगा आता कायमचा अपंग झाला। कवलेवाडा ग्रामपंचायत ही गटग्रामपंचायत आहे आणि तेथील रहिवासी दुर्गेश सार्वे अल्पवयीन मुलगा आहे, वय वर्ष 14 याला ग्रामपंचायतचे ठेकेदार खंडाईत यांनी चल तुला कामावर पैसे देईन म्हणून त्याला बालमजुरी करवण्यासाठी घेऊन गेला आणि काम करत असताना त्या मुलाच्या पायावर वजनदार फरची पडून त्याच्या पायाचा चेंदामेंदा झाला आणि अखेर संसर्ग पसरून त्या मुलाच्या पायाचा अंगठा हा कापावा लागला आणि त्याला कायमचे अपंगत्व आले। या प्रकरणामध्ये दुर्गेश सार्वेसह अन्य 2 मुलेसुद्धा बालमजुरीच्या कामावर होती। आम्ही निवेदन दिलं आणि या सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी, कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा। बाल हक्क संरक्षण कायदा 2015, बाल सुरक्षा कायदा 2005 आणि बाल संरक्षण अधिनियम ॲक्ट 1986 आणि भारतीय न्यायसंहिता 118 अंतर्गत सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मुलाच्या आईची मागणी आहे आणि संघटनेच्या वतीने आमची सुद्धा मागणी आहे। आणि मुळात महिला व बालविकास भंडारा तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी नितीन साठवणे यांना सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा आजतागत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नाही। हेतुपुरस्पर हे सदर प्रकरण दडपण्याचा आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे। या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण सुद्धा झाल्याची समजते आहे। आज आम्ही त्याच निमित्ताने माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे आणि सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीकरता आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत। त्याचबरोबर बालकक्ष अधिकारी नितीन साठवणे यांना कायम सेवेतून बरखास्त करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल व्हावे हे लेखी आदेश मिळेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, आमची हीच मागणी आहे। आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष घालून गुन्हा दाखल करावे ही विनंती। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।